आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव शेठ साळुंखे. काय वैभव शेठ कसं झालं आजचं मैदान? आजचं मैदान नावाला शोभल असं झालं. हिंद केसरी मान आणि गटाच्या टेस्ट सेमीच्या फायनलच्या गाडा मालकांच्या हस्ते उचलून नावाला रुपल असं मैदान झालं. आणि मला वाटतं ही दुसरी वेळ असेल पाहिजे आणि बकासूर पळायची ना. हा दुसरी तिसरी वेळ तिसरी वेळ. पहिल्या कुठल्या मैदानात पळाली होती? निम सोडला पळली होती. हां, परत अजून एका मैदानात आज फेरं काढलं होतं आणि मध्ये पुरसंगी पाठीवर. त्यानंतर आज गटाला असेल सेमीला असेल कशी गाडी पळाली? तर गाडी अतिशय सुंदर, गटापेक्षा सेमीला गाडी चांगली पळली उलट्या खांदी. माळशिरसच्या मैदानामध्ये हुलकावणी देत होता गुलाल. आणि आता काय सांगाल ते? 2 वर्ष झालं गुलालच नव्हता भेटला माळशिरसला. आणि आता 2 मैदान आणि फायनलला आता पात्र राहिली गाडी. कसं वाटतं? आनंद आहे की आज ही बी इच्छा पूर्ण केली बैलांनी. एकच इच्छा राहिली होती की मानाचं मैदान माळशिरसचं हिंद केसरी ते सापडलं नव्हतं बैलाला अजून. ते गावला आज. चालते. गावलेले मैदान मित्रांनो. प्रेक्षकांचे बरेच फोन येत होते की वैभव शेठ यांची मुलाखत घ्या. अजून आगामी नियोजन कशी आहेत बकासूरची? आता तिकडं सोन्या संघ एक फेरा आहे. बैलाचा पाय नीट असेल तर 100% प्रेक्षकांसाठी आपण हा फेरा काढणार. नसेल तर दोन्ही बैल एका जुवात तरी फोटो काढून सोडणार. फोटो काढून सोडणार ते तरी करणार आहे. म्हणजे येणार आहे बकासूर? हो येणार आहे मित्रांनो. बकासूर सुद्धा येणार आहे. जे दहिवडीच्या जवळ मैदान होणार आहे मुळे उपस्थित तिथं आदतचं एक बैल या मैदानामध्ये राहणार आहे असं वैभव शेठ यांनी सांगितलेलं आहे. त्या मैदानाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मोठा सोन्या 50-50 केसरी नावाने ते मैदान होणार आहे. चला शुभेच्छा. धन्यवाद.